12:15 नंतर ते तेल म्हणलं टाळू करायला घेते, त्याचं गरम झालेलं तर ते काढायला गेले, ते त्याच्यात गरम होता ना पाणी तापवलेलं, त्यातच ते डबा पडला. 5 मिनट रुको, कलर चेंज हो जाएगा. ते नवीन कपाट हे बघा कुणाचं आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. हे बघा पप्पा अजून घोरतेत. पप्पा ना सकाळी आलेत, सकाळी रात्रभर गायब होते. मम्मी, पप्पा कुठे होते? किती वाजता आले पप्पा? किती वाजता आले तुला नाही माहिती? नाही. मस्त अरे जेवण करून ते राशन त्याचा फोन आलेला. हा, ये म्हणून. सकाळी किती वाजता आले? 4 वाजता का काय आले? 4 वाजता आले. 4 वाजता 5, 6, 7 5 ला आले का? तुला माहिती असेल ना. 2 का 3 तास तो त्या चेअरवर झोपले. हा चेअरवर. आणि नको आता 8 वाजता इथं येऊन खाली झोपले. असे काय करायचं? ह्याला 10 रुपये तर त्यांचा जीव आहे का काय माहिती. बघा इथे बाबू नाहीये, बाबूला ऊन द्यायला गेले दिव्या. इथं वहिनी मस्त झोपलेत. बाबू आला, बाबू आला, बाबू आला. मस्त ऊन खाऊन आलाय. हा, हे काय हातात? हा, काय काय ओय, देऊ का खट्टू तुला? बघितला, रडला सकाळ सकाळ. देऊ का इंजेक्शन? हा, रडला. पप्पी देऊ, पप्पी देऊ. आपला सकाळचा नाश्ता रेडी आहे, चाय अजून चपाती. चला मग फटाफट नाश्ता करून घेऊया. अजून आज तुम्हाला माहिती का, क्लायमेट थोडं एकदम असं डीम आहे आणि असं वाटतं की पाऊस येणार आहे, असं क्लायमेट आजकाल झालंय. तर चला मग फटाफट चाय पिऊन घेऊया. माझा चाय नाश्ता झालाय, रेडी झालोय. आज प्रॅक्टिकल आहे, आज लेक्चर वगैरे नाही, आज फक्त बायोकेमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल आहे. जर्नल वगैरे घेतली, बॅग थोडी भारी वाटतीये. आली का लिफ्ट? हा, आली. चला मग जाऊया कॉलेजला. क्लायमेट बघा, क्लायमेट छान वाटतंय. क्लायमेट बघा ना, असं वाटतंय की पाऊसच येणार आहे. असं क्लायमेट खूप आवडतं मला. बघा असं क्लायमेट. अरे भाई, पोस्टर बघा भाई, आपल्या बाबासाहेबांचे 14 एप्रिलचा पोस्टर. 14 एप्रिल लवकरच भाई. काय भारी पोस्टर आहे भाई, छान वाटलं. निघताना समोर बाबासाहेबांचं दर्शन झालं तर भाई आज दिवस खूपच चांगला जाणार आहे. छान वाटतंय असं क्लायमेट बघा ना, खूप छान वाटतंय. मी कॉलेजमध्ये आलो आहे, आता हॉस्पिटलमध्ये आलो आहे पोस्टिंगसाठी. लॅबमध्ये बसलो आहे. मी बोलत नाही आहे कारण तिथे लोक बघत आहेत ना चेहऱ्याकडे, म्हणून मी काय बोलत नाही आहे. आता मी प्रॅक्टिकलला आलो आहे. आज प्रॅक्टिकल आहे बायोकेमिस्ट्रीचा. बघा सगळं घाण आहे, साफ पण आम्हाला करायला लागतं, पैसे पण कॉलेजला आम्हीच भरा भाई, सगळं आम्हीच करतोय तर कॉलेज काय करतंय? अरे यार, इथं कुठं बसू आता? हा, इथं जागा आहे, इथं बसून घेतो गप्पा. 5 मिनट रुको, कलर चेंज हो जाएगा. आता जस्ट मी कॉलेजवरनं घरी आलोय, प्रॅक्टिकल वगैरे झालेत. तर जस्ट आलोय, अजून काय फ्रेश वगैरे झालो नाही. चला मग मी फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो, ठीक आहे? तर मी आता फ्रेश वगैरे झालोय, मी आता बसलोय जेवायला. मटकीची भाजी आणि चपाती मम्मीने दिली होती टिफिनला. मी टिफिन खाल्ला नाही कारण आमचे जे प्रॅक्टिकल होते खूप लवकर होते, 12:30ला प्रॅक्टिकल होते. मग त्यामुळे आम्हाला वेळच नाही मिळाला टिफिन खायला. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही बोललो की भाई कॉलेजमध्ये मग खायचं काय, सुटलंय, घरी जातो, घरी जाऊन जेवतो. मग चला मग जेवून फटाफट घेऊया. मी आता झोपेतून उठलोय, झोप लागली होती. तर मम्मी आली आहे कामावरनं. झोपलंय, मी आलो 5:30 पर्यंत. जागेस तू? बघतय बघत आहे. कोण आहे बा? कोण आहे बाबू? मी कोण आहे? पिल्या काका. काका इथं बघा, काका. इथे नवीन कपाट.
हे बघा कुणाचं आहे हा बाबूला हे बघा बाबूला कपाट आहे मला कपाट नाही त्याच्या मावशीने घेतले सगळे गिफ्ट आहे हे बघा बाबूचं माझ्या बाबूचं कपाट माझा हिरोईन माझा हिरो भाई ह्याच्याकडे पण कपडे आहेत कपाट आहेत माझ्याकडे तर काय पाहिजे नाही होतं है का नाही काय रुंदीला असं पाहिजे होतं तरी चांगलं दिलंय ना हे बाबू तुला झोपू आतमध्ये मी इथं झोपू कपडे बसणार नाहीत त्याचे एवढे मी ह्याच्यात झोपतो तू त्याच्यात झोप आहेत ना त्याच्यात. बस ती चादर बिदर ठेवून द्यायची काय? मी ह्याच्यात झोपतो बाबूला ना त्या कपाटामध्ये झोपूया बाय बाय बोलते ग माझ्या राणीला म्हणजे चकुनी ग लय आगावर माझी नुसती माझी मोती तकुड 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 सकाळी उशीर झाला ते काय झालं? गाई तुला त्याला पाणी ठेवलं होतं आंघोळीला कोण बाबूला हा. कपडे धुतले मला इथंच 11:15 झाल्या आणि 11:15च्या नंतर ते तेल म्हणलं टाळू घालायला घेते त्याचं गरम झालेलं तर ते काढायला गेले ते त्याच्यात गरम होता ना पाणी तापवलेलं त्यातच ते डबा पडला अरे बापरे. तेलाची वाटी मग काय आता त्याच पाण्याने त्याला आंघोळ घातली गरम झालेले बघितलं बघितलं बाबू कसे करतायत नाही ग बघितला बघितलं बाबू कसे करतायत हा बघितला विचार कर तुला असे करतायत मला किती काय करत असणार नाही रे शोनाला माझ्या कधी तापलं असतं पाणी सांग बरं डबल ते खोबऱ्याचं तेल होतं ना टाळू भरायला घेतलेलं तेच सांगलं त्याच्या ते पाण्यामध्ये मग म्हणलं आता पिलू माझं तेलकटच होतंय राहते म्हणलं आता निघत नाही हो. चला मग मित्रांनो वेळ आली आहे व्लॉग एंड करायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायची पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय